भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतायत। खेळ नाही भावल्यांचा, खेळ आहे मर्द मराठी मावळ्यांचा। महाराष्ट्र तुला मुजुरा, महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या रांगेवरती वसलेले एक सुंदर गाव मांढरदेवी च्या पद परिषदे पावन झालेल्या या भूमीमध्ये या सुंदर अशा स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, हा खेळ आहे फक्त तुमच्यासाठी। कमलेचा खेळ या ठिकाणी आपण बघतायत, नक्कीच अप्रतिम लढाई या ठिकाणी पाहायला मिळते। गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅकला, राऊंड विकेट। ओ यावेळेचा बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले मांढरदेवीचा टायगर, पहिल्याच बॉलवरती भिरकावून दिलाय षटकार। बरसतायत, पहिलाच चेंडूवरती ठोकलेला हा बाहुबली। पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू, ओहो जबरदस्त कॅच अँड यू आर द ब्युटी, कॅच टिपलाय मनीष बात। जे जे शिकायला बक्षीस देत आहेत त्यांची टीम जिंकतीये। वानखेडे सर तुमची टीम जिंकणार आहे आता। चांगला बॉल यावे नक्की बघायला मिळालाय या स्पर्धेमध्ये, नक्कीच मिळालेले एक सुंदर अशी भारताची भविष्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते। आता पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार मारला होता, नंतर 5 लगातार चेंडू इथे सुंदर टाकलेले आहेत। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय, शतशास्त्री तिथे टिपला झेल आणि फलंदाज बाद।
जयेश आहे का बाजूनं? जयेश आज मात्र थोडं शांत दिसतोय. जयेश प्रकाश बॉलिंग मध्ये आहे. हो ये लीजिए जयेश, क्या लगाया शॉट, उड़ी उड़ी आसमान में जाके जुड़ी 6 रन दबेगी. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका खेळ आहे. बॉल चालला लॉंगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 होता ठाण्याचा ठाण्या वाघ. पुन्हा एकदा स्वीप झोपल्या शॉट खेळायचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की झालाय तिथे. 2 धावा इथे बघता बघता पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 22 धावा, फक्त 18 बॉलचा सामना आहे. 3 ओव्हरचे मॅचेस आहेत. एक जर षटक त्याच्यामध्ये खराब गेलं तर तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता. पुन्हा एक चांगला फटका खेळला गेलाय शतसिद्धी असतील बॉल पर्यंत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल चौकार. ओ पूल केला यावेळेस. मिड विकेट सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. टिपला झेल जयेश बाद.
शोभा येते या गाडी नंबर काय आहे गाडीचा 0034 बघूया या गाडी बसून कोण बाहेर जाणार आहे गाडी क्रमांक 1552 ची शिकार कोण ठरते 1552 मध्ये मुंबई इंडियन्स गेलेली आहे त्या गाडीमध्ये बसून आरसीबी परत आलेली आहे 26 धावा धावपलकामध्ये एकदम चांगली मॅच आपण बघतायत तिसरा षटक या ठिकाणी आपण बघतायत हा बॉल पंच काय खेळणार आहेत सिंगल येताना बघायला मिळते नाही दिला बॉल त्यांनी नो कारण तो बॉल जर पाहिला पुढे येऊन त्यांनी खेळलाय आकाश वानखेडे यांनी जर षटकार मारला तर त्यांना 2000चं बक्षीस असणार आहे राहुल वानखेडे यांच्या वतीनं सुनील काशी यांच्या वतीनं वानखेडे स्टेडियमला मॅच बघायची संधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न कटिंग दाढी आणि फेशियल फ्री आहे ते पण गोल्ड वालं आणि यावेळेस तिथे बघा फलंदाज बाद फेशियल पाच झालेत तिसरं षटक मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन संघाचा पत्त्याचा डाव कोसळलाय चांगला बॉल जसा पत्त्याचा डाव कोसळतो तसाच या ठिकाणी या खेळाडूंचा खेळ कोसळलाय 2 धावा ती झालेल्या आहेत धावसंख्या मात्र पुढे जातीये या 2 धावेच्या रूपानं स्कोर मात्र बाहेर मिळतो आता 32 धावा धावपलकामध्ये पाहायला मिळत आहेत 5 बाद 32 धावा झाल्या षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अक्षय आणि ऋतिकची जोडी जी खेळपट्टी होती आहे हा देखील बॉल हवाई फायर केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे टिपला जाईल झेल आणि फलंदाज होईल इथे बाद चांगला बॉल बापू सर देखील या ठिकाणी फ्री आहे कटिंग दाढी फ्री आहे बापू सारे देखील सामान्य सुनीलजी काशी यांच्या माध्यमातून पाहूया त्या बॉल ते चौकार मारतायत का हवेमध्ये चेंडू आहे आणि ते फलंदाज झाले बाद 32 झाले 33
फलंदाज पाठवायचेत. पुढे अजून सामने खेळवायचेत. अंतिम सामना सेमीफायनल पण खेळवायचा आहे. त्यामुळे मी बोलते आवरून घ्या. चला, SK गवंडूचे फलंदाज उतरलेले आहेत मैदानात आणि त्या फलंदाजांचं नाव आहे समीर आणि निखिल. MF ने पट्टी मीटिंग नाही करायची, क्षेत्राचं सजून घ्यायचंय. पुढील जो कुठला सामना आहे त्याने टॉस का बॉस मध्ये येऊन टॉस करायचा आहे. किती रन्स आहेत काय कळना. वस्तादच्या 7च्या 7 झाले. शूटिंग बॉलचे 7. बॉलर्स नेम आणि बॉलिंगला आले आहेत ते आपले जयेश यादव. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? 33 रनाचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये. 18 बॉल मध्ये. चल्ला असा फडफडकात एक धाव, दोन धावचा प्रयत्न आणि 2 धाव पण पूर्ण. आणि इथं धाव संख्येत वाढ, धाव संख्या जाते 2च्या घरामध्ये. थोडासा जोरदार मारायला पाहिजे होतं म्हणजे चौका गेला असता. आणि असा वर उडाला बॉल. हाय का कोण खाली आणि इथं हा कॅच सुटला आणि इथं काढला 1 धाव आणि इथं धाव संख्या होते 3. आणि आता स्ट्राईक वर आले आहेत निखिल. स्ट्राईकवर आहेत निखिल आणि असा फडफडीत मारलाय आणि हा चौकार. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 बॉल मध्ये 33 धाव. आणि असा वर उडवलेला बॉल तो विकेट किपरच्या हातात गेला असं वाटत होतं. वर गेला पण तो विकेट किपरच्या हातात गेलेला आहे आणि इथं मिळतील 0 धाव. आणि असा वर उडवलेला बॉल चेंडू आणि खाली क्षेत्ररक्षकांनी जेल बाद झालेले आहेत हे समीर. 5 चेंडू पण बॉलला न लागून आणि ते ओव्हर समाप्त.
आणि एका ओव्हर नंतर धावसंख्या गेलेली आहे ती 7 आणि 1 बाद. महेंद्र सिंग धोनीचा जर्सी नंबर 7 आणि धावसंख्या पण 7. महेंद्र सिंगचा जर्सी नंबर 7, इंद्रधनुष्याचे रंग 7 आणि तो धावसंख्या 7. आणि इथं न्यू बॅटर आलेले आहेत आदित्य आणि स्ट्राईकला आहेत निखिल. निखिल आधीपासूनच होते पण त्यांना 0 धाव मिळत, स्ट्राईकच नाही भेटले त्यांना. आणि असा वर उडाला हा चेंडू आणि हा सडक पे कडक जिया जाए धडक. आणि इथं धावसंख्या असा वर उडवला जातो ते बॉल पण विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे धावसंख्या जाते ते 11च्या घरामध्ये आणि 1 बाद. निखिलची खूप चांगली फलंदाजी चालली आहे आणि तन्मयची पण खूप चांगली गोलंदाजी चालली आहे. आणि हा वाईड पद्धतीचा चेंडू टाकलाय तन्मय यांनी आणि इथे धावसंख्येत वाढ धावसंख्या जाते 12च्या घरामध्ये. पुढील जी कुठली मॅच आहे त्याचा टॉस उडवण्यासाठी टॉस कबस मध्ये यायचंय. आणि असा वर उडवला चेंडू आणि हे झालेत आहेत जे दांडिया मधली दांडीच उडाली बरोबर. बर निखिल झाले आहेत बाद आणि न्यू बॅटर आहेत प्रकाश. आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 12च्या घरामध्ये. आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय. पुढील जो कुठला सामना आहे त्याने टॉस करून घ्यायचा आहे. आणि असा वर मारायचा प्रयत्न नाही ते एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न पण नाही एकच धाव हे केलेले आहे. तर इथं धावसंख्येत वाढ धावसंख्या जाते ती 13च्या घरामध्ये. पुढील सामना आहे शिवतेज वर्सेस किंग 11. टॉस करून घ्यायचा. एक रन 13 वाढवलं मी टॉस
किंग 11 टॉस जिंकलेला आहे. पटकन आपला निर्णय कळवायचा आहे. आणि तो एक धाव दुसऱ्या धावच्या प्रयत्नाने दुसरी धाव नाही पूर्ण झाली. धाव संख्या गेलेली आहे ती 15च्या घरामध्ये. 15 धाव झालेत आणि 2 बाद झालेले आहेत. तिथे सोळाच्या घरामध्ये वर उडवला आणि इथं 0 रन भेटतील. ना छटकार ना चौकार ना डॉट बॉल मारून देतोय. वर स्विंग झालेली आहे बॅट आणि इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू. सरपंच किंगलाने आपला निर्णय कळवायचा आहे. खूप चांगले गोलंदाजी करतोय मनीष मांढरे, सगळ्यांचा लाडका गोलंदाज. खूप मॅडी बोलतात त्याला सगळे त्याचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स. आणि असा जोरात मारायचा प्रयत्न पण तिथं क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि इथं एकच धाव मिळेल आणि धाव संख्या जाते ती 16च्या घरामध्ये. काय झालं?